महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. देवांचे देव महादेव आणि पार्वती देवी यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा केली जाते. मंडळी, महाशिवरात्रीचे असे कोणते उपाय करायचे आहेत, ते उपाय केल्याने आपल्याला महादेव पार्वती यांचा आशीर्वाद तर मिळेलच, पण आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांतताही लाभेल. असे काही आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय करायचे आहेत. ते उपाय कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीला काय करावे? नंबर 1, लवकर उठा, शक्यतो ब्रह्ममुहूर्तामध्ये, सूर्योदयाच्या 2 तास आधी. नंबर 2, त्यानंतर संकल्प करा, आपले विचार देवी प्रसंगाशी एकरूप करा. नंबर 3, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता. नंबर 4, व्रत पाळताच ब्रह्मचार्य पालन करावे. नंबर 5, उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा. तुमच्या नियमित आहारामध्ये बदल झाल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, खास करून तुम्ही औषधोपचार करत असाल किंवा उपचार घेत असाल तर. नंबर 6, ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा. नंबर 7, अभिषेक करा. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून तुम्ही तूप, दही आणि मध देखील अर्पण करू शकता. नंबर 8, धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र अर्पण करा. नंबर 9, हळदीऐवजी चंदन अर्पण करा. नंबर 10, निशिता काल 4ही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा. नंबर 11, व्रत विशिष्ट पदार्थांसह फळे, दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करा. महाशिवरात्रीला काय करावे हे आपण पाहिलं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करू नये हे जाणून घेऊया. नंबर 1, गहू, तांदूळ, डाळी, मसाले आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. नंबर 2, मांस, कांदा, लसूण यांचे सेवन करू नका. नंबर 3, तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नका. नंबर 4, शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नका. नंबर 5, शिवलिंगाला सिंदूर, कुंकुम अर्पण करू नका. नंबर 6, केतकीचे फुले अर्पण करू नका. नंबर 7, पूजेसाठी स्टीलचे डबे टाळा, त्याऐवजी पितळ, तांबे किंवा चांदी वापरा. नंबर 8, काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. नंबर 9, भगवान शंकराला तुळशीचे पाने अर्पण करू नका. हे काही नियम आहेत जे की आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि काही गोष्टी करायच्या नाहीत. आपण महाशिवरात्री व्रत हे श्रद्धेने, भावनेने करतो, पण आपल्याकडून नकळत अशा काही चुका होतात, ते आपल्याला कळत नाहीत आणि आपल्याला आपण केलेल्या व्रताचे फळ मिळत नाही. महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण काय करायचं, काय नाही याविषयी मी सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.